असं मी अजिबात केलेलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रतिमेला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या शिवसेनेला कुठेही कमीपणा येईल असं उदय सामंतनं केलेलं नाही आणि भविष्यात करणार नाही. पण असं म्हटलं होतं की उदय सामंतना भाजपला म्हणजे तुम्ही आणि तुमच्या भूमिकेबद्दल मग खूप चर्चा सुरू होतात की तुम्ही म्हणजे आता बघा काय झालं त्या दिवशी हे सगळं हा सगळा ड्रामा सुरू होता, पक्षांमध्ये नाराजी नाट्य, तर तुम्ही त्याला मान्य करत नाही की नाराजी नाट्य आहे. पण हे सुरू असताना एकनाथ शिंदे थेट अमित शहांना भेटायला जातात आणि इकडे तुम्ही रवींद्र चव्हाणांना भेटतात आणि रवींद्र चव्हाणांना भेटून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करतात आणि नंतर तुम्ही त्यांचं कौतुकही करतात. खरं तर तुम्ही काय म्हटलात ते बघूया. शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी लवकर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे. हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता. काढून द्या. तो पहिलाच योग असल्यामुळं तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. म्हणजे इकडे तुमच्या पक्षाकडनं म्हणजे आम्ही निलेश राणेंचं स्टेटमेंट बघितलं मगाशी किंवा इतर नेते आहेत की भाजपबद्दल बोलत आहेत आणि इकडे तुम्ही त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक करतायत. म्हणजे त्या प्रसंगाला कौतुक करणं का वाईट नाही, पण त्या प्रसंगाला हे कुठेतरी फार कॉन्ट्रास्ट जात नाही का? नाही, कॉन्ट्रास्ट म्हणण्यापेक्षा आता हे जर तुम्ही पूर्ण क्लिप दाखवली असती, पूर्ण भाषण दाखवलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं मी हे का बोललो. आमच्या जिल्ह्यामध्ये असा एक प्रसंग झाला होता की काही जी निवडणुकीची पत्रक आहेत ती काही फोटो न छापता ही वाटण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती की प्रदेशाध्यक्षांचा फोटो टाकला नाही, शहराध्यक्षांचा फोटो टाकला नाही, म्हणून आम्ही ती पत्रकं वाटणार नाही असा गैरसमज झालेला होता. आणि त्याच्यानंतर तिथं ज्यावेळी एक भाषण झालं की असं असं झालेलं आहे, त्याच्यावर मी असं सांगितलं की फोटोपेक्षा ते कोकणातले आहेत आणि मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचा अभिमान आम्हाला देखील आहे आणि प्रदेशाध्यक्षपदी आमच्यापेक्षा मोठा आहे हे एवढंच दाखवलं. मागचं जे काही पार्श्वभूमी दाखवली नाही. काय ना, ह्या पार्श्वभूमीपेक्षा त्या म्हणतो की टायमिंग खूप क्रिटिकल आहे. आता टायमिंग तुम्ही साधला, मी साधला, आम्ही कुठे साधला, जे घडतंय त्याच्यावरती. आणि तो योगायोग. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय होतं की फोटो असू देत किंवा फोटो नको असू देत, पण आपण युती म्हणून प्रचाराला जे बांधील आहोत ते प्रत्येकानं प्रचाराची जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रचार करताना आपल्या युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये ह्याची दक्षता माझ्यापासून व्यासपीठावरच्या सगळ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं साहेब सरळ भाषण होतं. तुम्ही त्यांना सरळ सांगूही शकत होतात की तुम्ही हे करतात त्याच्यामुळे नाराजी कार्यकर्त्यांना. शिवसेना तुम्ही बघा, शिवसेना कसा रोखठोक बोलणाऱ्यांचा पक्ष आहे. बाळासाहेब तुम्ही नेहमी म्हणतात की बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे की अंगावर आला की शिंगावर घ्या. कमलेची ह्याच्यावर पण तुम्हाला उत्तर सांगतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुण्यामध्ये होतो, त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं की शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. माझ्या नेतृत्वाला, माझ्या शिवसेनेला बदनाम करण्याचा आणि टार्गेट करण्याचा जर कोण प्रयत्न करत असतील तर ते सहन केलं जाणार नाही. मित्रपक्ष हे सगळे एकत्र असले पाहिजेत. आमच्या युतीमध्ये कुठच्याही प्रमुखांनी मिठाचा खडा टाकू नये हे मी बोललो, पण ते बोलल्यानंतर ते कदाचित पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये असल्यामुळं ते फ्लोमध्ये निघून गेलं. पण मी बोललो ना, मी काल देखील बोललो आणि आज देखील बोललो ना. त्याच्यामुळं रत्नागिरीच्या युतीच्या सभेमध्ये काय बोलायचं हे थोडंफार मला माहिती असल्यामुळे तिथं ते बोललो. पण माझी पक्ष म्हणून जी भूमिका आहे, जी व्यक्ती पक्षाला त्रास देईल त्याच्या विरोधातच जाणार आम्ही. त्याच्यामुळं मुद्दा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे टार्गेट नाही आहेत, बरं, किंवा अन्य कोण पदाधिकारी टार्गेट नाही आहेत. जे सुरुवातीपासून मी सांगतोय की समन्वय असला पाहिजे आणि नॅचरल अलायन्समध्ये आम्ही एकत्र राहिलो पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे ना, शिंदेसाहेबांची पण भूमिका आहे. पण भाजप आक्रमक पद्धतीने वाढताना मित्रपक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना टार्गेट करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मी नावं घेऊन सांगितलं ना साहेब मी आपल्याला. असं भाजप करत नाही असं तुमचं सांगितलं ना. ही फक्त चर्चा आहे. नाही, आटपाडीचा विषय नाही. मी जनरलाइज विचारतो तुम्हाला की इतर ठिकाणी सांगतो, काही ठिकाणी हे होत नाही, काही ठिकाणी होतंय ना साहेब. दोन लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं होतंय असं कोणी आक्षेप घेतला नाही, आम्ही मंत्र्यांनी पण सांगितलं नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही आटपाडीचा जो विषय केला मगाशी, त्याच्यामध्ये तिथल्या आमदारांनी समजून घेतलं पाहिजे की ते निवडून येत असताना, म्हणजे मी नाव घेऊन सांगतो, गोपीचंदजी पडळकर निवडून येत असताना जसा त्यांना देवेंद्रजींचा आशीर्वाद होताच तसा एकनाथ शिंदे साहेबांचा देखील आशीर्वाद होता. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडून प्रदेशाध्यक्षांकडनं प्रवेश करून घेत असताना
त्यांना कुठेतरी वाईट वाटलं पाहिजे की आपण ज्या नेत्यानं आपल्याला मदत केली, ज्या नेत्यानं आपल्याला आशीर्वाद दिलाय, तो पक्ष डॅमेज करतो, ही भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे. तक्रार कराल तुम्ही याची किंवा केली आहे फडणवीसांकडे? तक्रारीचा प्रश्न हे आखो देखा आलाय ना. नाही, पण तुम्ही ही पक्षाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल ना तुम्हाला. सांगितलं ना, हेच आम्ही सांगितलं त्यांना. काय म्हणाले फडणवीस त्याच्यावर? मी तेच सांगितलं, कोणी कोणाला चिडलं नाही, कोणी कोणाला नाही, पण फडणवीस काहीतरी म्हणाले असेल ना की बघतो करतो. त्या चर्चेचा खेळीमेळीनं अंत असा झाला की भाजपानं शिवसेनेचे घ्यायचे नाहीत पदाधिकारी किंवा माजी लोकप्रतिनिधी, आणि शिवसेनेनं भाजपाचे घ्यायचे नाही. म्हणजे आता आपण ठामपणे म्हणू शकतो का की इथून पुढे भाजपमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नेते जाणार नाहीत किंवा घेतले जाणार नाहीत? नाही, असं केलं गेलं तर आम्ही देवेंद्रजींना सांगू ना की बाबा हे असं असं चाललंय, तुमचं ऐकत नाहीत, असं सांगाल तुम्ही? काय आहे ना, तुम्ही फार हे समन्वयकाची तुम्ही एक भूमिका बजावता याच्यामध्ये की भाजप आणि शिवसेनेमध्ये हा युती आहे, नॅचरल अलाईज आहेत, असं आपण बऱ्याचदा उल्लेख केला की कुठेही वाद अजून वाढू नये असं म्हणतात. पण होतं काय, उदय सामंत जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा उदय सामंत भाजपावरती सॉफ्ट आहेत, हा एक तर तुमच्यावरती आरोप होतोच. दुसरं होतं की उदय सामंत शिवसेनेत राहून नक्की काय करतात, की उदय सामंत यांच्या मागे एक शिवसेनेतला गट आहे, उदय सामंत हे उद्या पक्ष फोडतील असं देखील म्हटलं जातं. म्हणजे हे चर्चा खूप सुरू आहे गेल्या अनेक दिवस. जर मी आधी विरोधी पक्षातले नेते काय काय म्हणतात, मी दोन्ही तुम्हाला एकदा एकत्रित ऐकवतो. सुषमा अंधारे काय म्हटल्यात, हा त्यांचा आरोप आहे अर्थात विरोधी पक्ष म्हणून, नंतर आम्हाला काय म्हणायचं मी सांगतो. सुषमा अंधारे आणि अंबादास दानवेंचा आपण व्हिडिओ चालूया का? उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की. काय प्रॉब्लेम काय आहे? कारण तसंही संदीपान भुमरे असतील, गोगावले असतील, शिरसाट असतील, भुसे असतील, ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत. आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेंपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे. की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही, त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात. आणि याच्यात उदय सामंताचं नाव एकदम वरचं आहे. अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत, मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील. उदय सामंतांचा स्वतःचा असा एक आमदारांचा गट आहे का? नाही, दोघांना मी पहिला धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल घेण्या एवढा मी मोठा झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजे. सुषमाताई ह्या नक्की माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण दिल्लीमध्ये त्या नरेश मस्केंना का भेटल्या हे देखील मला माहिती आहे. याचं उत्तर नरेश मस्के चांगलं देऊ शकतात. अंबादास दानवे अनेक वेळा शिंदे साहेबांना का भेटले? नाही, मी जातो पुढे, पण हा तुम्ही काहीतरी एक फार महत्त्वाचा गोप्यस्फोट करतायत. सुषमा नाही, वस्तुस्थिती आहे. बरं, मी काय का भेटल्यात? पण तुम्हाला काहीतरी माहिती असेल. मला माहित नाही. आता त्यांना नुसतं भेट नका राजकारणात बघा. आता त्यांना जर हे माहिती आहे की माझ्याकडे 20 आमदार 40 आमदार आहेत, तर त्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे ना की खासदार नरेश मस्के साहेबांना ते कुठच्या गोष्टीसाठी, मी आदरानं सांगतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिलं हे पण सांगितलं, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी वाटेल त्या थराला जाऊन टीका करणार नाही, आणि ती माझी संस्कृती देखील नाही. पण त्या का भेटल्या, त्या कधी आमच्या पक्षामध्ये येणार होत्या, ते का उद्धव ठाकरेंवर नाराज होत्या, त्यांना कोण बोलायला पक्षामध्ये देत नव्हतं, याची पण उत्तरं दिली गेली पाहिजेत. दुसरं, अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंसाबद्दल काय काय सांगितलं. कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बरबाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील, तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत. मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत. आता या दोघांनी माझ्याबद्दल बोललेत म्हणून या फक्त दोघांबद्दल सांगितलं की का भेटले एकनाथ शिंदे साहेबांना. काय तुम्ही म्हटलात की सुषमा अंधारे तुमच्या शिवसेनेत येणार होतात? नाही, ते मला उत्तर पाहिजे. तुम्ही तर म्हटलात ना त्यांना भेटल्या का बरं, कशाला बघा, त्या भेटल्यात का पण शिंदे साहेबांना? शिंदे साहेबांना नाही, मी खासदार नरेश मस्केंचं नाव घेतलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या पक्षात नाराज होत्या वगैरे, हे कुठून तुम्हाला कळलं? त्यांना बोलू देत नाहीत वगैरे? मला कळलं ना, त्यांना जसं कळलं, जसं राजकीय सूत्रांकडनं त्यांना कळलं, तसं राजकीय सूत्रांकडनं मला कळलं. आणि दुसरी ह्याच्यातली गोष्ट सांगतो की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, मी माझ्या मर्यादा फायनल केलेल्या आहेत. ज्या दिवशी शिंदेसाहेबांबरोबर जायचा निर्णय घेतला आणि शिंदेसाहेबांनी मला राज्याचं उद्योगमंत्रीपद दिलं, हे मला अजून कोणी देऊ शकलं असतं का? ते त्यांनी दिलं. त्याच्यामुळं त्यांना ओव्हरटेक करणं, त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट करणं,
हे मनाला स्पर्श देखील करू शकत नाही. पण एक मात्र नक्की आहे की अशा लोकांमुळं महाराष्ट्र आज माझ्या राजकारणामध्ये दखल घेतं आहे हे यांचं श्रेय नाही. मला जर एकनाथ शिंदेसाहेबांनी उद्योगमंत्री केलं नसतं ते दखलच घेतले नसते, अदखलपात्र असतो. पण उदय सामंतांना अशा राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहेत. नाही, मी सांगितलं ना, माझ्या पात्रता मी ओळखलेल्या आहेत. मी कुठपर्यंत जाऊ शकतो माझी पात्रता मला माहिती आहे ना. जर एवढ्या मोठ्या पदावर मला एकनाथ शिंदेसाहेबांनी बसवलं आहे तर त्या नेत्याला त्रास देणं हा माझा आईवडिलांचा संस्कार नाही. उलट त्या नेत्याला मदत करणं. एक लक्षात ठेवा, अशी कधी वेळ येईल तर मी शिंदेसाहेबांची ढाल बनेन की नाही साहेब तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या आमदारांमध्ये नाराज नाही आणि मी प्रामाणिकपणानं सांगतो आमच्या